नमस्कार, मी माधवी देसाई। दिवाळीच्या सणाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। तेजाच्या मांगल्याच्या सणाला थोडीशी फोडणी देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक खास कार्यक्रम, राजकीय आतिषबाजी। राजकीय नेत्यांची फटकेबाजी नेहमी सुरूच असते, मात्र आज ते फटाकेबाजी करणार आहेत। म्हणजे काय तेच पाहणार आहोत। सुरुवात करूया या राजकीय आतिषबाजीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत। हे सगळे फटाके या ठिकाणी आहेत। तुम्ही या स्टॉलवर आल्यानंतर आपण एक वेगवेगळ्या राजकीय नेत्याशी कशा पद्धतीने या फटाक्याची तुलना करता, कुठल्या फटाक्याची कुठल्या नेत्यासोबत तुलना करणार आहात, हे आम्हाला आवडीने जाणून घ्यायचंय तुमच्याकडून। तुलना वगैरे काही नाही, पण मला नक्की असं वाटतं की कुठलाही आनंद हा शेअर केल्याने, वाटल्याने अजून जास्त वाढतो। सो हा आनंद मला शेअर करायला आवडेल आणि दिवाळीचे हे फटाके मला वेगवेगळ्या लोकांना भेट द्यायला सुद्धा आवडते। मला तुलना करण्यापेक्षा मी त्यांना भेट द्यावं असं मला फार वाटते की यातल्या अनेक वस्तू आहेत, तर ह्या सगळ्या मला कुणाला भेट देता येतील का? कुठल्या नेत्याला कुठला फटाका तुम्हाला भेट द्यायचा आहे? हे आपल्याला बॉम्ब दिसतात जे मोठ्या प्रमाणात कचरा करतात। बॉम्ब नाहीये, हा कचरा आहे ना दादा। बघा, म्हणजे हा असा एक फटाका आहे की हा फोडला ना की याच्याने ना आवाज होतो ना शोबाजी होते, पण कचरा खूप होतो, खूप कचरा होतो। मला असं वाटतं की सध्या राजकारणात खूप कचरा करणारी लोक झाली आहेत। कोण करतं हे सगळ्यात जास्त कचरा? आपण हा फटाका संग्राम जगताप आणि विखे पाटलांना दिला तर, कारण कचरा करण्याची त्यांची गरज आहे। ते असे कचरा पसरवणारी लोक आहेत, त्यांना कुठलंच वातावरण शुद्ध आणि सात्विक ठेवायचं नाहीये। सो मला वाटतंय की मी हे संग्राम जगताप आणि विखे पाटील यांच्यासाठी हा सगळा कचरा घेतला पाहिजे आणि हा कचरा त्यांना दिला पाहिजे। इथं खाली बघितलं तर 2 शॉट आणि 3 शॉट दिसत आहेत हे फटाके। आता कुठल्या कुणाला हा जरी सरकार जरी ट्रिपल इंजिन असलं ना, आणि माझे तिघही भाऊच आहेत, देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील किंवा दादा असतील, परंतु अडचण अशी आहे की सध्या काही ट्रिपल शॉट गोष्टच नाहीये। कारण तसंही एकनाथ शिंदे आता कम्प्लिटली आउटसाईड झालेले आहेत, हे आउटसाईड झालेले आहेत, हे आउटसाईड झालेले आहेत। देवेंद्रजींच्या नजरेतनं त्यांची सगळी जी काही उपयोगिता आहे ती संपलेली आहे आणि अर्थ खातं महत्वाचं दादांकडे आहे, त्यामुळे दोघेच महत्वाचे आहेत। सो मला वाटतंय की आपण हे जे फटाके आहेत हे दोघांच्यासाठी, एक देवेंद्रजी आणि दादा असे दोघांच्यासाठी देऊया। एकनाथरावांची सध्या तशीही राजकीय वर्तमान राजकीय पटलावर काही फार उपयोगिता नाही। आम्ही दसरा मेळाव्यात त्यांना काही फार खिचगिंतीत धरलेलं नाही। एकनाथ शिंदे साहेबांना कुठला फटाका तुम्ही गिफ्ट करणार आहात का? एकनाथ शिंदेजींना त्यांच्याकडे आहेत की छोट्या मोठ्या वाजणाऱ्या, म्हणजे त्यांच्याकडे दादा भुईचक्र आहे का? दे बरं जरा असेल तर। हे बघा, त्यांच्याकडे अशा काही, म्हणजे समजा आता नरेश मस्के आहेत, काही काही आहेत अशा खूप साऱ्या अशा टिकल्या येतात छोट्या छोट्या वाजणाऱ्या, तर त्यांच्यासाठी त्या टिकल्या आपण ठेवाव्यात। हा, पण हे भुईचक्र आहे, ह्याचं एक वैशिष्ट्य आहे बरं का। हे असं ना, असं आपण लावलं की असं गोल 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 जागेवर फिरतं, त्याला असं वाटतं की आपण सुसाट सुटलोय, पण ते पुढे जातच नाही, ते एकाच ठिकाणी फिरतं। आणि हे जर बघितलं ना तर मला वाटतंय की हे रामदास कदमांना फार सूट करते। रामदास कदमांना वाटतं की ते सुसाट सुटलेत, पण ते सुटत नाहीत, ते तिथेच फिरतात आणि नंतर जागेवर येऊन गोल परत 0 पे आके ठहर जाते है जनाब। सो हे आपण रामदास कदमांना, हा पण एक विसरले मी, थांबा, सगळे माझे भाचे आहेत। योगेश कदम सुद्धा आपला भाचा आहे राव, आणि योगेश कदमांनी एवढ्या लोकांना, म्हणजे किती प्रेम आहे त्यांच्या मनात की अहो कुणी जरी आदेश जरी केला तरी ते लगेच बंदुकांचे लायसन देतात। सो नकली आहे दादा, आता हे नकली आहे, असली आम्ही पण कधीतरी करू, पण आता हे जे नकली बंदूक आहे हे आपण योगेश कदमांना द्यायला हरकत नाही। भुईचक्र रामदास कदमांना, हे म्हणजे कुणासाठी असेल, कुणाला भेट म्हणून देणार आहात? सुरसुरीचं काय विशेष असतं माहितीये का? सुरसुरी एकदम प्रकाशमान होते, अशी चमकते ना बॉस, अशी चमकते, आणि हार्डली एक 40-45 सेकंदात संपून सुद्धा जाते, चमकताना भारी वाटते। मला वाटतंय की आपण नितेश राणे वगैरे आता दिसतच नाहीयेत, चमकले कदाचित संग्राम जगताप आणि विखे वगैरे या सगळ्या लोकांनी मार्केट डाऊन केलं की काय नितेश राणेंचं।
पण चला, आपला भाचा आहे, कसा काय असेल, आपला भाचा आहे आणि आपण आपल्या भाच्यांसाठी खरेदी केली पाहिजे. सो नितेशसाठी या सुरसुऱ्या आपण सगळ्या देऊया. ताई, म्हणजे सगळ्यात महत्वाचा असतो तो ऑटोम बॉम्ब, जोरदार वाजतो. कुणाला भेट म्हणून देताल हे बॉम्ब? याच्यात खूप सारी दारू एकत्र आहे, खूप सारा दारूगोळा एकवटलेला आहे आणि हा जो काही एकवटलेला दारूगोळा आहे, आत्ता ज्या पद्धतीने दोन भावांचं एकीकरण झालंय, दोन पक्षांचं एकीकरण झालंय, हे जर सगळं बघितलं तर मला असं वाटतंय की हा ठासून भरलेला दारूगोळा हा मला आवडेल ठाकरे बंधूंना गिफ्ट करायला, निश्चित आवडेल. ताई, गेले काही दिवस तुम्ही सातत्याने ज्यांच्यावर टीका करत होते, आता ते जवळ आलेत, राज ठाकरे. त्यांच्यासाठी एखादा फटाका कोई आहे का? ठाकरे बंधूंना मला मिळून हे द्यायला आवडेल, निश्चित आवडेल. नागासारखं बरेच लोक काही काही बदलत असतात, ही नागगोळी आहे. असे बदलणारे तर बाप रे, एवढे लोक आहेत, एवढे लोक आहेत. आणि ही नाग गोळी आहे, नाग गोळी आहे. याच्यातली म्हणजे माझ्यासमोर इतके चेहरे येत आहेत, पण सगळ्यात मोठा चेहरा असं वाटतं की खरंच त्याला द्यायला पाहिजे हे तुम्ही भेट. पाहिजे. आणि काही असतं की आपल्या कंट्रोलरने सांगितलं की तेवढ्यापुरता असा फणा काढायचा आणि त्यांनी सांगितलं की फुस करणं, लगेच फणा खाली टाकायचा. असे फुस करणं, फणा टाकणारे अर्थात मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या, जे अनेक विरोधकांवर त्यांनी फणा काढलेला होता, पण आता ते सगळे विरोधक जेव्हा भाजपमध्ये गेलेले आहेत, आता त्यांनी बरोबर फणा खाली टाकलेला आहे. सो आपण एक किरीट सोमय्याला देऊनच टाकूया, एक किरीट सोमय्याच्यासाठी. ताई, पुढं रॉकेट आहे, जेवढ्या स्पीडनी ते वर जातं ना, फुटल्यानंतर तेवढ्या स्पीडनी खाली येतं. ते कुणाला द्याला? रॉकेटचं अजून एक वैशिष्ट्य आहे बॉस, ते नुसतं स्पीडने उडत नाही. तुम्ही त्याला या दिशेने जेव्हा लावता ना, तेव्हा ते या दिशेने जातं, ते सरकतं, त्याची दिशा बदलतं. त्याच्यामुळे ज्यांना वाटतंय ना की सध्या पवार साहेबांचं काय चाललेलं आहे, तर पवार साहेबांचा रॉकेट ज्यांनी अनुभवला असेल त्यांना ते कळेल. मी थेट येतो आता. मुख्यमंत्र्यांना एखादा फटाका तुम्ही गिफ्ट करणार आहात, तो कुठला असेल? दादा, बिन वाजायचं काही आहे का? हा, नुसतंच असं मोठं आकारानं दिसणारं काही आहे का? असं ते कुठलं फटाका असतं? असते की असं असं ते गोल काहीतरी असते की, लय मोठा असं काहीतरी पावसासारखं होते का तरी. दाखवा बरं काय आहे ते. जेव्हा काल आशिष शेलार सारखा माणूस जेव्हा म्हणत होता, एखादी काही छोटे मोठे काही चिमणी कावळा काही असलं तर द्या बाबा, कबूतर देऊ नका त्याच्यावरून राजकारण होतं पुन्हा, कबूतर देऊ नका त्याच्यावरून राजकारण होतं पुन्हा, हे चिमणी कावळा असला तर द्या. हे म्हणजे मला जरा आशिष शेलारांना किंवा अजून कोणाला असे छोट्या छोट्या चिमण्या बिमण्या, हा हे अशा ज्या छोट्या चिमण्या कावळे आहेत ना, हे आशिष शेलार वगैरे अशा लोकांना आपण देऊया, काही हरकत नाही, त्यांना द्यायला आवडेल मला. हा, आईच्या गाव. हा कुठला बॉम्ब आहे? हा बॉम्ब नाही दादा, असं वाटेल की अरे बाप रे, हे किती वाजते आता, असं वाटेल आता काय खरंच नाही, आता काय धमाका होईल. दादा, हे फुगाफूस कार्यक्रम आहे बरं का, हे वाजत नाही, हे नुसतंच असं महाकाय आपल्याला वाटतंय, हे वाजत नाही, हे आपलं 5-10 सेकंद असं चुरचुरते आवाज. कोणासाठी आहे हे मला असं वाटतंय मी देवेंद्र फडणवीसजींना दिलं पाहिजे. ही डिझर्व दिसते, हे त्यांच्यासाठी त्यांना दिलं पाहिजे. आणि थँक्यू की इतकी योग्य वस्तू तुम्ही मला दिल्याबद्दल, थँक्यू सो मच. अर्थात जर आपण बघितलं तर वेगवेगळे फटाके आहेत आणि ज्या पद्धतीने सध्या राजकीय फटाके वाजतायत, ताईंनी तशाच पद्धतीने हे सगळे फटाके वेगवेगळ्या नेत्यांशी या ठिकाणी द्यायचं ठरवलंय. हे फटाके फुटताच राजकीय फटाके देखील जोरदार फुटणार आहेत आणि त्याच्यासाठी तयारी देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.